थँक्यू नितीन. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवर खेळाडूंचं हार्दिक स्वागत. मॅच आपण पाहतो लुझर लुझर मॅच म्हणजे दोन संघाने एक एक सामना गमावला आणि त्या संघाला आता संधी आहे. मैत्री हॅथवे केले विपक्ष पिक अँड सन्स मध्ये पिक अँड सन्स संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं यावेळेला मैत्री हॅथवे केले संघाला. जबरदस्त लढले मैदानावर श्रीनाथ पाटील. गोलंदाजी मार्कवर येतो पिक अँड सन्स कडून. पहिलं षटक घेऊन येतो किशोर येतोय संदीपगाव एंड कडून. पहिला चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून प्रॉपर टायमिंग ताकदीचा वापर. चेंडू गेलाय सीमारच्या पार. षटकार. सहाने खातं उघडलंय. मैत्री हॅथवे केले संघ. 5 षटकांची मॅच. दोन्ही संघ लुझर लुझर आहेत. त्यामुळे करो या मरोची मॅच आहे. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्रक्षण पॉइंटला आपण पाहू शकता. चांगला चेंडू. फुल एंडिलूचा हा चेंडू ड्राईव्ह करत होता. बॅटच्या टोला चेंडू लागून गेला यावेळेला गली क्षेत्रामध्ये. चांगला कमबॅक बघायला मिळालाय किशोरच्या माध्यमातून. धावसंख्या धावफल आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा. दोन्ही संघाने एक एक मॅच गमावली पहिली मॅच. तर यानंतर त्याला जिंकणं फार गरजेचं आहे. विजय मात्र देखील बघा सामना एन्जॉय करतायत. भरपूर वर्ष क्रिकेटला दिले ते घडले. त्यांच्या पुतण्याला देखील त्यांनी घडवलं. आज आमचे परम मित्र आमच्यात नाहीयेत ते म्हणजे जितू म्हात्रे. पॅन्टलून मध्ये पहिला खेळाडू कोण असेल ग्रामीणचा अग्री खेळाडू तर जितू म्हात्रे आमचे वर्ग मित्र. किशोर पुण्यात गोलंदाजी मार्कवर. बाबूसाठी क्षेत्रक्षण शॉर्ट थर्डमॅन पॉइंट आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. चांगला चेंडू. पाचीचं अपील केलं जातं यावेळेला. पंचांनी लगेच पाहिलंय की चेंडू हा लेग स्टंप सोडून जाणार होता. एक नाही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो 8 धावा. रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव आणि आपण पवार सरांना देखील पाहू शकता. मनोज आपण पाहू शकता कालच्या दिवसात मनोज पवार सरांची देखील पंचगिरी खूप चांगली राहिली. किशोर राईट आर्म राऊंड गट मारा करतो. स्ट्राईकला तकदीर. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. षटकावरच्या डोक्यावर पॉवर प्लेचा योग्य वापर. पिके धावतायत चेंडूला थांबवतायत का पाहायचंय. आखिरकार थांबवलंय पण 3 धावा इथून चिथ्याच्या वेगाने तकदीर आणि आपण बघितले तर कृष्णा जोडीने पूर्ण गेल्या आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता 11 धावा. अशोक पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देतात. 11 धावा धावफल करते लागल्या आहेत. कृष्णा पाटील मॅन फ्रॉम फडकेपाडा आणि फडकेपाड्याचे गुन्हे लेखक आहेत ते देखील पाटीलच आहेत. कृष्णा ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. स्क्वेअर लेगला एक शॉर्ट मिड विकेटला लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. फटका चांगला यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला काढला यावेळेला. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 15 धावा. एक चांगली सुरुवात मैत्री हॅथवे केले संघाने करत. त्यांना माहिती आता करो या मरोची मॅच आहे. अशोक पाटील जेव्हा जेव्हा तुमच्यावरती संकट येतं ना त्यावेळेला संकटाला तुम्ही धैर्याने सामोरं जा. घाबरू नका. जिंकू किंवा मरू. धावसंख्या आपण बघितले 15 धावा धावफल करती लागल्यात. पुण्यात किशोर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द गट मार्क होतो. स्ट्राईकला कृष्णा. चांगला चेंडू फ्लिक केलाय. बॉटमचा खूप चांगला वापर केलाय. टर्न केलाय. स्क्वेअर मध्ये चेंडू जोपर्यंत फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. बघा
तकदीरला माहिती आहे तिसरी झाली ते कृष्णाचं थोडंसं ते धावत नाहीयेत कारण त्यांना माहिती आहे थोडंसं थकान महसूस कराव्या. अशोक पाटील 40+ क्रिकेट आहे. आपण इथून बोलू शकतो 3 धावल्या पाहिजेत पण मैदानावर जेव्हा तुम्ही 22 किंवा 23 यार्डचा जेव्हा तुम्ही रन आपण पूर्ण पट्टा पार करताना तेव्हा तुम्हाला दमछाक होते आणि ती दमछाक होताना दिसते. धावसंख्या आपण 17 धावा. तर आमच्यासोबत जॉईंट होत आहेत आपण पहिले तर प्रचंड क्रिकेटची आवड शाहू पाटील आमच्या समालोचन कक्षामध्ये त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. एक सन्मान येतो आम्ही करतोय शाहू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण विजय म्हात्रे यांचा सन्मान करूया कारण वेळ आहे कारण की आज भरपूर देखील मॅचेस देखील अशोक पाटील कव्हर करायचे त्यामुळे थोडासा वेळ लागेल त्यामुळे सन्मान आहेत काही मान्यवरांचे ते सन्मान आपण करूया. गोलंदाजी मार्कवर येते कोमल हिरवळे एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा संघनायक म्हणून त्याची भूमिका राहिली आहे. आता त्याला चांगलं काम करावं लागणार आहे. इथून 17 धावा धावफलकातील लागल्यात. कोमल हिरवळे P2चं षटक हाताळतोय. रमाकांत पवार सरांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. मेन पंच आहेत. स्क्वेअर लेगला पंच पण रतन मानेरकर मॅन पालेगाव ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्कोअर लेग रिझनमध्ये पीके पाहिजे. आता कोणत्या पोझिशनला येतात एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण किशोर आहे. पीके कोणत्या पोझिशनला येतात पाहिजे. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्रक्षण बॅकआउट पॉईंटला आपण पाहू शकता. गणेशला पीके आपण बघितलं डीप पॉईंट रिझनमध्ये 30 सर्कलमध्ये आणि शॉर्ट आपण बघितलं एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण संदीप. हो चांगला चेंडूता पडल्यानंतर आतमध्ये आलाय. काही क्षेत्रक्षण केलं बघा पायाने चेंडूला थांबवलंय गती कमी केली अन्यथा चौकार झाला असता. 2 धावसंख्या वाढते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करताना मैत्री हत्विकी 11 अंतरली संघ 19 धावा धावफलकातील लागल्यात. एक चांगली सुरुवात मिड ऑफला आपण पाहू शकता. संदीप गोरपेकरला आपण पाहू शकता. कोमल ओ डान्सिंग डाऊनच्या मध्ये मिड ऑफच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका षटकार. सुरेख बॅटिंग चालली. तकदीरने मगाशी सांगितलं की आमची प्रॅक्टिस असे ती बॅटला चेंडू लागला की सिंगल घ्यायचा पण इथे बॅटला चेंडू लागला की षटकार जातोय. जबरदस्त बॅटिंग नाही काही खेळाडूंनी त्यांनी घडवले त्यामुळे त्यांना अंदाज आहे खूप चांगली बॅटिंग करतायत. कोमलवरती हल्ला चढवतो. कोमलच्याच गोलंदाजी पाहिजे तशी होत नाहीये. ओ बॅकफुटर जाऊन कट करतो. आधी फ्रंट फुटर आले मग बॅकफुटर गेले. ड्रिल करून दाखवतं की कशा प्रकारे पॉईंट क्षेत्रामधनं चेंडूला काढायचं जातं. चांगलं कमबॅक बघायला मिळत आहे. धावसंख्या धावफलक स्थिर आहे. मैत्री हत्विकी 11 संघ अंतरलीचा हा संघ पुरस्कर्ते आपण पाहू शकतो. रोशन पाटील आणि सूर्यकांत पाटील यांनी पुरस्कृत केला संघ. कोमल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. अपील होतय रिव्हर्स फटका दुधारी तलवार आत्मघाती फटका खेळले आणि ते लेग बिफोरच्या स्वरूपात बाद झाले आहेत. पंचांचा बोट आकाशाकडे. रमाकांत पवारने सांगितलं की क्लोज आहेत. श्रेष्ठ्यान जवळ पकडले गेले. बिग विकेट कोमलला यश मिळते महत्वपूर्ण यश. सरळ बॅटने धावा येतात हा फटका का बऱ्याच वेळा प्रश्न पडतो पण जे बॅटर असतात त्यांनाच माहिती असतं की का कशावेळी कोणत्या फटका खेळायचं. नवीन बॅटर तर पप्पू येतोय. पप्पू देखील काय जबरदस्त क्रिकेटर आहे. आजही स्पर्धा आठवते कोपर चषक. अशोक पाटील जवळजवळ 19,000चं कॅश प्राईज मिळालं आणि त्यांच्याच मुलाच्या नावाने संघ उतरला होता. 5 वेदांत नाही अक्षरशः रडले होते पप्पू बक्षीस घेताना ना अक्षरशः डोळ्यातून त्यांच्या अश्रू थांबत नव्हते. असो आज पप्पू आपल्यात नाहीये त्याला देखील आपण श्रद्धांजली वाहू. जो आवड आहे सर्वांना तोच आवड आहे देवाला कारण का आल्यात त्याला प्रत्येकाला जायचं आज ना उद्या. वरून रिचार्ज संपली की मग रिचार्ज नाही. 25 धावा जाऊया मैदानाच्या दिशेने. कोमल स्ट्रायकेला पप्पूला आपण पाहू शकता. पप्पू देखील हार्ड हिटर बॅटर आहे. नाही नरेश पाटीलचे षटकार ना खूप लांब बघायला मिळाले जबरदस्त लांब. अशोक पाटील ग्रामीण क्रिकेटमध्ये पण काही दिवसात मला वाटतं षटकार कोण लांब जास्ती मारतं बघायला मिळेल. मीटर येईल. ओ चंजा पेस गती परिवर्तन पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतोय. डॉट चेंडूची समाप्ती. कोमलने आता थोडंसं चुकीपासून बोध घेतलंय. षटकार आल्यानंतर काय कमबॅक बघायला मिळतं बघा. गोविंद भाने चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. उर्मिला प्रतिष्ठा संघाने 2 सामने जिंकले आणि संघ पुढे सरकलाय. कोमल तर पप्पू ओ लॉफ केलाय खेचलाय चेंडूला वाईड इस लॉंग ऑन सी मार्जा बार षटकार.
31 धावा. नाही आधी स्लो चेंडू टाकले, विकेट मिळाले, पण हा चेंडू गतीने टाकला आणि पप्पू तयारच होते. जेव्हा तर अमित पाटील देखील येतात बघा ना, काल जबरदस्त खेळ केलाय. अशोक पाटील मार्गामध्ये बघा, तुम्हाला हवेवरती जर गतिरोधक आला ना, काही थांबावं लागतं, पण गती नसते तर गाडी सुसाट निघते. नाही इथे तेच केलं, कोमलने गती दिली आणि बॅटरने त्याचा गतीचा वापर केला. अरविंद पाटील सिनियर खेळाडू, त्यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आयोजकांच्या माध्यमातून भोजनाची देखील व्यवस्था केली गेलेली आहे. आजचे ज्यांनी भोजन आम्हाला उपलब्ध करून दिले ते म्हणजे आपले विधानसभा संघटक कल्याण ग्रामीण शिंदे गट भवनास विनोद पाटील, अन्नदाता सुखी भाऊ. माणूस देऊन देऊन काय देईल, पैसे देईल, पण जेव्हा अन्न देतो ना, जेवल्यानंतर माणूस समाधान व्यक्त करतो. आमच्या आचारी शशिकांत पाटील आपण धन्यवाद देऊ. काय जबरदस्त रुचकर भोजन बनवलंय. असं वाटलं की शाहू पाटील सत्यनारायणच्या महापूजेत जेवतोय आपण. जबरदस्त भोजन. दौसकर आपण 31. नाही बांगडीचं जेवण आपण रोजचा खातो, पण बिना बांगडीचा पण खायला मिळतंय ना, काल देखील आज देखील. ह्याला चव म्हणतात. स्त्रिया तर चवदार बनवतातच शाहू पाटील, पण आज पुरुष देखील मागे नाही आहेत. आणि शशिकांत पाटील जबरदस्त मॅचच्या दिशेने पिके आल्यात. ओ चांगला चेंडू ऑन द टोचच्या माध्यम कट करतात. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. बाईच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता या वेळेला. 32 धावा. स्ट्रायकला पप्पू आला. तर पप्पू पाहिजे कशा प्रकारे इथून आता बॅटिंग करतो. 30 षटक प्रगती पथावर. पीके आल्यात. संघ ओनर आहेत, मालक आहेत. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षक आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये पाहू शकता. एक स्क्वेअर लेगला आहे, मिड विकेटला आहे, लॉंग ऑनला आहे. पीके राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. ओ शॉट आपल्याला चेंडूचा पूल करायचा होता, मिस स्पीड झाली. थोडंसं वागताना थोडासा उशीर घेतला सत्यान पाटील आणि चेंडू फाईन लेग सी मारा शापा. नशिबाचा चौकार. धावसंख्या धावफलक 36. क्रिकेटमध्ये तुम्हाला फाईन लेग, थर्डमॅन आणि पॉईंट या क्षेत्रावर तुमच्याकडे चपळ क्षेत्ररक्षण पाहिजे. थोडंसं जर तुम्ही वाकायला चुकी केली ना, तर तुम्हाला त्याचं चुकीचं रूपांतर धाव्यांमध्ये होतं. धावपट्टीला 1-1 सेकंदाचा आणि मतदार आपण तर उमेदवाराला 1-1 मताचं. तसे ते काही सेकंद चूक झाली आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय. धावसंख्या 36. पिके पप्पू. ओ पुन्हा ऑन साईडला टर्न केलाय. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 झाल्या असत्या. कृष्णा नकार देत आहेत. कृष्णा दमले आहेत, कारण थोडंसं पहिल्या षटकापासून धावतायत ना. अशोक पाटील कोणती आकाशवाणी करणं सोपं असतं, पण कधी ना धावतो त्याला समजतो. झाड तोडणं सोपं असतं, पण झाड वाढवणं फार अवघड असतं. 37 धावा धावफलकाती लागल्यात. आज आपण पाहिलं तर उंच उंच टावर, कौलाची घरं आता नष्ट होत चालल्यात. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. पंच वाईट चिखून करतायत. रतन मानेरकर दंडित करतायत गोलंदाजाला. धावसंख्या आपण 38 धावा. 38 धावा. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते आज अनेक वाहिनी आल्यात. अनेक वाहिनी आपल्या पद्धतीने काम करतायत. पीके राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. कॉडब्यांचा अपील केलं जात आहे बघा. स्वतः बॅटर निघतायत. खूप चांगला झेल घेतला बिंदासने. यश मिळालं पीकेला. 75 नवीन बॅटर कोण येतोय मैत्री हत्विक 11 संघाचा. पप्पूला आता इथून चांगली बॅटिंग करायला लागणार आहे. नवीन बॅटर येतोय दीपक पाटील. काय पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग, तडाखेबंद षटकार बघायला मिळाले. दीपक पाटील मॅन फ्रॉम मोठी देसाई. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. डबल एस बॅटवर स्टिकर आहे. दीपक पाटील जबरदस्त पडोत्तर क्रिकेटर आहेत. समर 11चे सर्व खेळाडू बघा भोजनाचा आनंद घेत आहेत. सर्व खेळाडूंपेक्षासाठी भोजनाची व्यवस्था केलेली गेलेली आहे. आज आपण भवनाताई विनोद पाटीलला धन्यवाद देऊ. आजचं अन्नदान त्यांच्या माध्यमातून होतं. मी तर म्हणेल अन्नदान प्रत्येकाने करा. थोडं का होईना पण करत जा. पूजा असेल, सप्ताह असेल, गावात काही धार्मिक कार्यक्रम असतील तेव्हा थोडं तरी अन्नदान तुम्ही करा. याने तुमच्या पुण्यामध्ये थोडंसं भर पडतं. ठीक आहे गोलंदाजी मार्कवर.
शॉर्ट ऑफलाईनचा चेंडूचा हुक करायचा होता यावेळेला, पडल्यानंतर चेंडू गुडल्यास पण टेक अप झाला. जवळ जवळ कामा आपण बघितलं काना जवळ हा चेंडू गेलाय ना. परफ्यूम डिलिव्हरी म्हणायचं नाही, कारण टेनिस बॉल आहे ना, लेदर बॉल असं तर म्हणलं असतं. जबरदस्त गोलंदाजी प्रल्हादची. तलाक तू दीपक, अजून एक जबरदस्त गोलंदाजी, वेगवान चेंडू टाकलाय. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये बघा, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त तिसऱ्या षटकात 60 धावा आल्या आहेत आणि एक बॅटर देखील आपण तर बाद झाला. खूप चांगलं कमबॅक प्रल्हादच्या माध्यमातून. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्ती तर आपण पाहू शकता 38 धावा म्हणजे 31 होत्या 7च आल्या. जबरदस्त कमबॅक झालाय. पिकॅन्सन संघाचा आपण स्वतः ओनर आहेत, स्वतः चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. न बघितलं तर पहिल्या षटकात वाढला होता, नंतर उतरता 14-7. अशोक पाटील बघा ना, 17 आल्या, 14 आल्या, 7 आल्या, म्हणजे उतरत आहे. क्रिकेट हेच तर आहे ना, कधी कधी तुम्हाला चढता क्रम बघायला मिळतो, उतरता क्रम देखील बघायला मिळतो. उंच उंच टावर्स देखील आपण पाहू शकता. अशोक पाटील काल एक प्रेक्षक देखील सामना एन्जॉय करतो उंच टावर मधनं. नाही, क्रिकेटची प्रचंड आवड असते काही काहींना. उंच उंच टावर झाले आहेत. रवींद्र पाटील आलेत, ॲडव्होकेट. म्हणजे खरंच ॲडव्होकेट आहेत का गावानी पदवी दिली? खरंच आहेत, क्या बात आहे. नाही, चांगलं आहे. अशोक पाटील आज आगरी समाजामध्ये ॲडव्होकेट आहेत, डॉक्टर आहेत, पोलीस आहेत, आपण म्हणजे तर मोठ्या मोठ्या पदावर आहेत बरेच जण. IPS अधिकारी देखील आहेत. रवींद्र सिसवे नक्कीच आपल्या समाजासाठी अभिमानाची गोष्ट. चांगले क्रिकेटर आहेत रवींद्र संते. बघा ना, 7 समुद्र पलीकडे जाऊन आगरी समाजाचं नाव रोशन करतोय. पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. संख्या 39. गणेश आहेत बालचे, बालगोचे गणेश. हा चेंडू डाऊन दी ग्राउंड. इथून आपण बघितलं तर 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 30 गावचे खेळाडू आहेत. योगेश पाटील तिसगाव. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला तब्बल अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत 41. चेंडू पूल करायचा होता यावेळेला. एकच धाव इथे पंच वाईटची खूण करत आहेत, पण एक धाव देखील पूर्ण केलेली आहे, म्हणजे 1+1 धावा. 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलकात 43 धावा. योगेश पाटील आता इथून चांगली गोलंदाजी. खास करून आता पप्पूला बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. पप्पूच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. सेट झालेला बॅटर आहे तो योगेश तिसगाव. फुलटॉस ऑन साइडला पूल केलाय. चेंडू चला मिडविकेटला डीप अंद क्षेत्ररक्षक आला. एक धाव कंप्लीट केली. एकच धाव. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता हत्विक 11 मैत्री हत्विक 11 संघाची 44 धावा धावफलकातील लागल्या आहेत. 44 धावा आहेत. योगेश उडवला. टायमिंग बेमिसाले. बॅटचा फेस खोलला आणि पाठवला चेंडूला वाईड इस लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. ही ओळख आहे दीपक पाटीलची. का दीपक पाटीलला तुम्ही शॉट ऑफ लाईन ओव्हर पिच चेंडू टाकला तर त्याच्यावर तो प्रहार करेल. मग अशी 3 मारल्या आहेत. आता पहिला मारलाय. 50 झाले आहेत.
मैत्री हॅट्रिक 11 संघाचा आणि षटक प्रगती पथावर अशोक पाटीलचा विचार केला तर चौथं, म्हणजे अजून एक षटक बाकी आहे. दीपक पाटील तर आक्रमणाला सुरुवात केली का पाहायचंय. योगेश कमबॅक करतो का पाहायचंय. योगेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय घारीलगाव एंड कडून. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅटर बाद. टायमिंग झालं नव्हतं. थोडंसं मी तर म्हणेल टोच्या वरती लागला होता चेंडू. प्रॉपर टायमिंग झालं तर अन्यथा अजून एक मोठा फटका बघायला मिळाला. कमबॅक बघा चांगलं केलं योगेशने. प्रदीप आहेत तिथे. प्रदीप गायकवाड आहेत. सुरेश येतोय नवीन बॅटर. अशोक आलाय. एक चेंडू म्हणजे 7 चेंडूचा अजून एक खेळ बाकी. सचिन अशोक आमचे गुणलेखक आम्हाला चांगली माहिती आहेत. नवीन बॅटर तर सुरेश पाटील येतो मॅन फ्रॉम नावाली. फटका चांगला होता दीपकचा पण थोडंसं ताकद कमी पडले. व्यवस्थित मिडल झाला नव्हता. टो जवळ चेंडू लागला. ताकद पूर्णपणे झोकली नव्हती. चांगलं कमबॅक बघायला मिळालं योगेशच्या माध्यमातून. तिसगावचा गोलंदाज, तिसगावचा क्षेत्ररक्षक पद्माकर गायकवाड खूप चांगला झेल घेतला. स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल. योगेश 50 धावा लागल्यात मैत्री हॅट्रिक 11 संघाच्या. अजूनही त्यानंतर एक षटक बाकी आहे. डाऊन डी ग्राउंड फटका चांगला याला. लॉंगअपला क्षेत्ररक्षण पीके आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. फेकी अचूक येत नाही. संख्या दहा फलका त्याकडे पाहू शकता. 51. अजून एक षटक बाकी आहे. एकावन्न धावा लागल्या आहेत. या षटकात धावा आल्या अशोक आम्हाला सांगतात 13. अशोक पाटील बघा ना, पहिल्या षटकात 17, नंतर 14, नंतर धावा आल्या 7, आता 13. अंतिम षटकात किती धावा येतात पाहायचंय. चार षटक झाल्यात आतापर्यंत. अजून एक षटक बाकी आहे. संघ जिंकेल तो मात्र आपण तर समर 11 बरोबर फाईट बॅक करेल. कोमल हिरवळ्याला आहेत. अंतिम षटक स्लोगरचा हाणामारीचं षटक. या षटकामध्ये किती धावा येत आहेत. कोमलला ज्याप्रमाणे खेळ त्यांचा होता तो आज झाला नाहीये. पण हा एक खेळाडू असा आहे ना, कधी कमबॅक करू शकतोय. सायकल सुरेश पाटील एक चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक क्षेत्ररक्षण आपण तर लॉंग ऑनला डीप मध्ये तैनात आहे. लॉंग ऑफ आहे ऑफ साईडला. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट. हो टर्न केलाय. उंच गेलाय. लांबी मिळाली का. हो लांबी मिळाली. वाईड इस्ट लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारशा पार. षटकार. धावफलका ती 57 धावा. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सुरेश पाटीलकडे ताकद आहे, गुणवत्ता आहे, अनुभव प्रचंड आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली या खेळाडूकडे. कोमलचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. वापसी करतो कपायचा कोमल. हो हा चेंडू सरळ निघून जातो. बॅटने खेळायचं तर यावेळेला स्कॉरला रिझन बंद चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या तुलनेने हा चेंडू खूप चांगला होता. सत्तावन्न धावा. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. लॉफ केलाय. उंच गेलाय. टायमिंग चांगला झाला का. हो चेंडू चालला यावेळेला. स्क्वेअर लेग सीमारशा बार. षटकार.
मास्टर देखील बघा दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत पाहतायत त्यांचं देखील पण हार्दिक स्वागत करूया. ग्रामीण प्रीमियर लीग GPL 63 झाले. कोमल 2 षटकार आले आहेत सूर्यच्या बॅटमधून. अजून एक येतोय का पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक आलेत पीके, चूक होणार नाही. लॉंग ऑफला बॅटर बाद. नितीनकर आपण एक गोष्ट या षटकामध्ये पाहिली असेल, जेव्हा जेव्हा कोमलने फास्ट चेंडू टाकल्यात ना षटकार आल्यात, जेव्हा जेव्हा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन चेंडूवरती फिंगर रोल केले तेव्हा तेव्हा त्यांना विकेट मिळाल्यात. आणि आता देखील तेच बघायला मिळाले. चेंडू बाकी फक्त आणि फक्त अशोक पटेल मला माहिती येत आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. लालचंद आल्यात. लालचंद मुंडे मॅन फ्रॉम अगासन 63 झाले आहेत. सुरेशने आपलं काम पूर्ण केलंय. आता 2 चेंडूमध्ये काय करतात पाहायचंय. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. पिक सन्स आजदे या संघासमोर कोमलला आता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये काहीतरी करावं लागणार आहे. आता गोलंदाजी करता नंतर बॅटिंगला येईल तेव्हा देखील त्यांना चांगलं काम करावं लागणार आहे. ऑन साइडला टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 होत आहेत का. 2 झाल्यात. संख्या धावल करता पाहू शकता ज्या वेळेला 65 अंतिम चेंडू 65 झाल्यात. अंतिम चेंडू कोमल तू लालचंद. हो चांगला चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू होता. बॅटमॅन निघून गेला इथे आणि इथे बॅटर बाद होतोय. धावसंख्या दाखल करते. आपण बघितलं तर पहिलं सत्र संपलंय. मैत्री हॅट्रिक 11. अंतरली संघाने धावा केल्या 65 आणि 66 धावांचं लक्ष असणारे पिक अँड सन्स संघासमोर. करो या मरोची मॅच आहे. इथून जिंकलात तर आपण तुम्हाला एक सामना अजून खेळायला मिळेल. याच दरम्यान एक जबरदस्त व्यक्तिमत्व विकासदादा देसले यांचं आगमन होतं. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत. नाही या स्पर्धेच्यासाठी त्यांनी मूलच सहकार्य केलं. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. एस डीजे सुनील मामा चौधरी देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण पाहतो ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होते विकासजी देसले साहेबांचं इथे आगमन झालेल्या साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सर्वांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. साहेबांना विनंती असेल या आपण आपलं कल्याण डोंबिवली 40+ प्रीमियर लीग GPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत. विकासजी देसले साहेब त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सर्वांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. तर अरविंद पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण ज्यांचं नुकतंच आता व्यासपीठावर आगमन झाले ते विकासदादा देसले यांचा आपण सन्मान करूया. एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून नेहमी कोणत्याही कार्यक्रमाला सहकार्य असतं. विकासदादा या आपला आपण इथे सन्मान केलं जाणार. मी विनंती करतो अरविंद पाटील एक सिनियर खेळाडू यांच्या शुभस्ते आपण सन्मान करूया. अतिथी देव भव. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या भूमीवरती आपला आदरपूर्वक असा सन्मान केला होता. अरविंद पाटील यांच्या शुभ हस्ते पण त्यांचा सन्मान करू. आपण तर विकासदादांचा सन्मान केला होता.
नक्कीच विकास शेट्टी देसले साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना सातत्याने राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहिलं, सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असणारं व्यक्तिमत्व म्हणजे विकासजी देसले साहेब आपण पाहतोय आपल्या. तर नितीन अजून एक सन्मान आहे, आपण मोरे साहेबांचा देखील सन्मान करू, कारण नेहमी विकासदादांच्या बरोबर काम करणारे व्यक्तिमत्व कोण तर मोरे साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. मी शाहू दादांना विनंती करतो आपल्या शुभास्ता आपण त्यांचा सन्मान करू. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व आहे, त्या मोरे साहेबांचा देखील आपण सन्मान करूया. हा नक्कीच भाऊ, मोरे साहेब सुद्धा आमचे जे सहकारी मित्र आहेत कैलास पवार त्यांच्यासोबत नक्कीच मोरे साहेब आमच्या बऱ्याच आमची भेट झालेली आहे. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना तुम्ही पाहताय 65 धावा झाल्यात. 66 धावांचा पाठलाग करत आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 66 कराव्याच लावतील त्या पिके अँड सन्स या टीमला, कारण की अभी नाही तो कभी नाही. त्यामुळे ही मॅच महत्त्वाची, इथून जिंकलात तर समर 11 दातिली संघावर मॅच खेळायला मिळेल. आमच्या सर्व पाहुण्यांचं मनापासून आभारी आहोत. सर्व पाहुण्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी खास करून विकासजी देसले साहेबांचं या स्पर्धेसाठी मोठं सहकार्य आहे, त्यांचं आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचे मोरे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभारी आहेत. सलामी जोडी आपण पाहतोय, कोमल आणि दुसऱ्या बाजूला बिंदास, ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सुरेश येतात पहिले षटक घेऊन पॉवर प्लेचं. 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी कोमल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल, वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. नेस्टनच्या मागे पप्पूला तुम्ही पाहतायत. ग्लोव्हचा वापर नक्कीच त्यांनी केलेला आहे, मात्र खूप कमी वेळा 40+ मध्ये पाहिलेलं. मात्र जर तुम्ही रेग्युलरच्या ओपनच्या मॅचेस फक्त बघाल तुम्ही तर कंटिन्यू चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. एस्टेशनच्या हातामध्ये ग्लोव्स तुम्हाला कंपल्सरी पाहायला मिळतात, कारण जास्तीत जास्त चेंडू येतात. सुरेश गोलंदाजी मार्कवर, वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. कोमलला थोडंसं शांत ठेवलंय सुरेश पाटील, मॅन फ्रॉम नावाली. चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये काही धाव त्याने खर्च केली नाहीये, कारण 66 धावा चेस करायचे आहेत. 5 षटकांमध्ये मग 78 चेस करायचे होते, त्या चेस झाल्या नाही. समर 11 दातिली टीमला. आई चांगला चेंडू होता, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बाळकृष्ण पाटील तिथे, मॅन फ्रॉम नावाली, चांगली फिल्डिंग करत असताना तिसऱ्या बॉलवरती अखिल सिंगल मिळाली कोमलला. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, हाही बॉल यॉर्करच होता. चांगली गोलंदाजी करत आहेत सुरेश. टीम आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला पिके अँड सन्स आणि मैत्री हर्तविक 11. ची बॅग बघा कोणी घेतली का, त्यामध्ये बॅट सुद्धा आहे. 70 इथे चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालंय का, कृष्णाचा जजमेंट चांगला, त्यामुळे झेल आता सुटणार नाहीये. बिंदास 0 वरती बाद, 1 वरती पहिला धक्का पिके अँड सन्स आज दे टीमला. पाठवा पिके अँड सन्स आज दे. काय जजमेंट होता बाळू कृष्णाचा, मॅन फ्रॉम फडकेपाडा. फडकेपाडा म्हटल्यानंतर आमचे सहकारी स्कोरर अशोक पाटील, ते वाटत नाही बाळू मला फडकेपाडा, ते मी नेहमी सांगतो ते ऑस्ट्रेलियाचे आहेत. बाराम भंडारी यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती 40+ ग्रामीण संघटनेचे आपण पाहिलं तर सचिव आहेत, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरनं सामना एन्जॉय करायचा आहे. काय गोलंदाजी केली आतापर्यंत सुरेश पाटीलने, आपण पाहिलं. नावाली 40+ संघाने खूप चांगलं खेळ नेहमीच राहिलेला, आणि आता मात्र टीम मैत्री हर्तविक 11 अंतारली या संघटने ते खेळत आहेत. प्रीमियर लीग स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या गावातून आपल्याला एकत्र पाहायला मिळालेत आणि एकजुटीने खेळतात, हे महत्वाचं आहे. हाई बॉल चांगला होता, लॉंगापर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे तिथे, तकदीर मात्रे तिथे बघा. एकच धाव मिळाले, सिंगलने खातं उघडले ते संदीप गोरपेकर, मॅन फ्रॉम नारिवली. 2 धावा धापळ कधी लागलेत, काय गोलंदाजी केली. 5 बॉलमध्ये 2च धावा दिलेत. टार्गेट 66 या मॅच मध्ये. क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणी मोठं नाहीये, जो चांगला खेळतो तोच जिंकतो नेहमी, आणि आम्ही भरपूर वेळा पाहिलेलं आहे. आता कोमल कमबॅक करेल का, पलटवार करेल का. फुलटॉस बॉल होता, इथे त्यांनी सिंगललाच प्राधान्य दिलेलं असं वाटतंय,
आणि एका चांगल्या ओव्हरची समाप्ती झाली. का जोरदार टाळ्या होत्या गोलंदाज सुरेश पाटील ज्याने पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात. मैत्री आत्विक 11चे संघ मालक रोशन पाटील साहेब आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. सूर्यकांत पाटील रोशन पाटील यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला प्रल्हाद काळ यांच्या मालकीचा संघ आहे पिक अँड सन्स. मात्र करो या मरो अशी स्थिती या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 63 अजूनही करायचे आहेत. लक्ष अजूनही दूर आहे, दिल्ली अजूनही दूर आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. पंच हेच सांगतायत घाई करायची आहे, लक्षात घ्या. विकास येतात मला वाटतं गोलंदाजी करण्यासाठी. विकास पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम नागाव. पहिल्या षटकात फक्त 3 आलेत. मात्र जोपर्यंत कोमल संदीप गोरपेकर ही जोडी मैदानात आहे कधी ते धावांचा उच्चांक गाठू शकतात, धावांचा वेग वाढू शकतात, कधी क्षमता या खेळाडूंमध्ये आणि बऱ्याच वेळा त्यांनी ती सिद्धही केलेली आहे. आजही तीच संधी आहे. कधी अभि नाही तो कभी नाही. त्यामुळे संधीचं सोनं करावं लागेल. सुनील मामा चौधरी यांचे आगमन झालंय. वाडेघरचं फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेघर. आणि सुनील मामा चौधरी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. रवींद्र जडेजा कक्ष तुम्ही पाहतायत, कपिल देव कक्ष तुम्ही पाहतायत, विराट कोहली कक्ष पाहतायत, वीरेंद्र सेवाग, युवराज सिंग, रोहित शर्मा आणि आपल्या आगरी समाजाचे रवींद्र संते कोळेगाव जे भारतीय संघामध्ये इंटरनॅशनल क्रिकेट खेळत आहेत त्यांचाही स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. विकास गोलंदाजी मार्कवर. इथे काय घडलंय? अपील स्ट्रॉंग करण्यात आलेली आहे आणि बघायचं तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. एक रिव्ह्यू तुमच्याकडे, त्याचा वापर तुम्ही करू शकतात. पंचांनी तर सांगितलंय नोट आउट आहे. एक रिव्ह्यू तुमच्यासाठी एका इनिंगला असेल, लक्षात घ्या. तो वाईट रनआउट भीमासाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता. पहिला चेंडू डॉट आलाय. विकास झकास गोलंदाजी करतील का या ओव्हरमध्ये? आणि झकास करतायत कारण 2 बॉल डॉट आलेत. आता दबाव आहे पिक अँड सन्स आणि कोमल वरती खास करून. 66 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात सुद्धा 2 डॉटने झालेली आहे. महेश दादा पाटील यांचे आगमन झाले कोपरगावचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडू डॉट आलेले आहेत. 2 बॉल डॉट आले होते आणि त्याचाच दबाव कोमलवरती दिसला आणि त्यांनी विकेट इथे दिलेली असंच म्हणावं लागेल कारण की लॉंग ऑफला 5वा चेंडू होता. विकासने झकास गोलंदाजी केली आणि सुरेश पाटीलने एक चांगला झेल टिपलाय. कोमल बॅक टू द पॅव्हेलियन. महाराम पाटील असतील आणि इथे चूक झाली सुरेश कडनं. तो भरपूर पुढे आला, त्याचा बॅलन्स गेला आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेरही गेला. चौकार. सुरेश पाटील एक चांगले फिल्डर आहेत, मात्र थोडेसे पुढे आले, त्यांचा बॅलन्स गेला आणि बॉल वेगाने मागे गेला आणि त्यामुळे हा चौकार मिळालाय. तो गंगारामच्या खात्यामध्ये पहिला चौकार या दुसऱ्या डावातील. धावा झाले 7, 2 गडी बाद या षटकातील. पॉवर प्ले मध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक. इथे फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. तकदीर तिथे काय फिल्डिंग करतायत.
रेग्युलर क्रिकेट अक्षरशः गाजवले या खेळाडूंनी. मास्टर माइंड कॅप्टन म्हणून सुद्धा त्यांची भूमिका राहिली आणि आता 40+ सध्या ते खेळत आहेत. 8 धावा झाल्यात. फुल टॉस बॉल होता. आता कदाचित टेनिस बॉल आहे. स्वाभाविक आहे तो पडल्यानंतर बाउन्स येईल. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ समाप्त. पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त बाळू पाटील 66 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा आल्या आहेत पिकेन्सन आजदे संघासाठी. म्हणजेच काय 18 बॉल मध्ये अजूनही 54 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत पिकेन्सन आजदे टीमला. रिपोर्टिंग करा. ती सेमीफायनल नंबर 1 होईल. 18 बॉल 54 करायचे आहेत. थोडासा बॅलन्स मगाशी चुकला सुरेश पाटीलचा. चला थोडंसं फास्ट घ्या कारण ही 5 ओव्हरची मॅच आहे. नंतर 4 ओव्हरची मॅच होईल. लक्षात घ्या. समर 11 दातिवली विरुद्ध यातून विजेता संघ. नियम सर्वांसाठी समान आहेत. पण एक गोष्ट मी पाहिली या 3ऱ्या दिवसामध्ये. आपण पहिल्या दिवसातून एक गोष्ट पाहतोय की या मैदानात चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स जास्त घेतोय आणि टेनिस बॉल आहे स्वाभाविक आहे पडल्यानंतर बाउन्स घेईल मात्र थोडासा जास्त घेतोय. त्यामुळे खेळाडू जी फिल्डिंग करणारी टीम असतात त्यांना थोड्याशा अडचणी आलेल्या आहेत. सुरेश आपण पाहिलं एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. मॅन फ्रॉम नवाली आणि पुन्हा ते गोलंदाजी करण्यासाठी आले. दुसऱ्या स्पेलमध्ये 18 बॉल 54 करायचे आहेत. गंगाराम आणि संदीप गोरपेकरी जोडी. नारली म्हटलं तर किसन गोरपेकर साहेब आला असेल तरी आपलंही हार्दिक स्वागत. विश्वास शेठ मस्कर असतील. जयेंद्रदादा पाटील असतील आमचे. राम भोईर साहेबांची यास नाही पप्पू नेहमी अपील करतात. मात्र सुरेशने सांगितलं ना बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल 17 चेंडू 54 धावा. काय पलटवार केलाय या मॅच मध्ये मैत्री अर्थविक 11 टीम अंतारलीने. ज्या प्रकारे मी सकाळी उल्लेख केला नवरात्री उत्सव पहिलाच वर्ष बाळू अंतारली गावात काय जल्लोष होता. प्रत्येक गावामध्ये जल्लोष पाहिजे ना. इथे चेंडू हवेत आहे. सुरेशने सांगितलंय माझा झेल आहे मी पकडणार आणि पकडलाय. जोरदार टाळ्या होत्या सुरेशसाठी. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं इतकं सोपं नाहीये आणि गंगारामची खेळी समाप्त. चर्चा आहे मात्र या मॅच मध्ये चर्चा आहे सुरेश पाटीलची. काय झेल पकडलाय. बॅटिंग त्यांनी चांगली केली आणि आता बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेत. प्रदीप गायकवाड मॅन फ्रॉम तिसगाव पद्माकर या नावाने सुद्धा ते ओळखले जातात. मात्र प्रदीप त्यांचं खरं नाव आहे. सुरेशने काय झेल टिपलाय. 12 वरती 3 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. पिकेन्सन आजदे थोडासा बॅकफुटवर आहे मात्र पलटवार होऊ शकतो अजूनही. इथे बॅटची एज आणि फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते महेंद्र मात्रे. त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शिल्लक आहे 15 बॉल 50. ऑन द पेपर सतीचा थोड्याशा जास्त वाटतायत मात्र क्रिकेटमध्ये कधीही काही जास्त नाहीये. कधी काही होतं क्रिकेटमध्ये. एखाद्या ओव्हरमध्ये 20-22 आल्या तर कमबॅक होईल पिकेन्सन आजदे टीमचा. इथे फटका चांगला आहे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत कृष्णा. काय फिल्डिंग केली कृष्णाने आतापर्यंत या मॅच मध्ये. मॅन फ्रॉम फडकेपाडा बॉबी या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. 17 धावा धापर कधी लागल्या. 3ऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मात्र यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील मैत्री अर्थविक 11 अंतारलीला. कारण की इथून 2 षटकांचा स्पेल सुरेश पाटीलचा समाप्त झाल्यानंतर तुम्हाला 2 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. बालकृष्ण पाटील हे ऑप्शन या टीमकडे त्याचाही वापर होऊ शकतो. महेंद्र मात्रे हे ऑप्शन आहे.
हाही चांगला बॉल आहे. काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली या मॅच मध्ये. तकदीर बघा किती वेळा, आणि ही स्टाईलच आहे ना तकदीर मात्र यांची. चेंडू पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते कधीच पकडत नाही, कारण त्यांना माहिती आहे दुसरी धाव घेतली तर फेकी त्यांची ॲक्युरेट आहे. एक धाव इथे मिळाली, 18 धावा झाल्यात. पाणी घेऊन जायचं असेल तर 12 खेळून रेडी राखा. तिसऱ्या षटका दिला, शेवटचा बॉल आहे. 18 झालेले आहेत. लक्ष अजूनही दूर आहे, कारण की 66 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. फक्त 18 झाल्यात, आणि त्यामध्ये काही ऍड होतील का आता. कृष्णा वेगाने आलेत मिड विकेटवर, मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती सतीश दादा पाटील आम्हाला सांगतायत 22. चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा करायचे आहेत. 44. पाणी हवं असेल तर लगेचच मैदानात घेऊन जायचे. चला थोडंसं फास्ट खेळायचं. 12 बॉल 44 करायचे, आणि आता स्वतः संघमालक मैदानात गेलेत प्रल्हाद, कारण की त्यांनाही माहिती आहे जे काही करायचंय ते आता. 12 बॉल मध्ये 44 झाल्या नाही तर या स्पर्धेतनं पिकेन सन्स आज संघ बाहेर जाऊ शकतो, कारण इथे तुमच्याकडे आता संधी नाहीये. इथून सर्व मॅचेस नॉकआउट सिस्टम मॅचेस आहेत. इथून जिंकला तर समर 11, तिथेच जरी पराभूत झाला तरी स्पर्धेतनं बाहेर. म्हणजे आता प्रत्येक मॅच जिंकायचे हेच ठरून तुम्हाला आता मैदानात जायचंय. आणि मॅच नक्कीच संदीप गोरपेकर आणि प्रदीप गायकवाडने जिंकून दिली तर नक्कीच सरप्राईज पॅकेज पिकेन सन्स कडनं तुम्हाला दिलं जाईल. आता मॅच जिंकून द्यावी लागेल, त्यासाठी 44 करावे लागतील. योगेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी, मॅन फ्रॉम उंबारली. काल सचिन भोईरला सुद्धा तुम्ही पाहिलं, चांगला खेळ त्याचाही पाहायला मिळाला. श्याम भोईरलाही तुम्ही पाहिलेलं आहे. असे उंबारलीचे खेळाडू या स्पर्धेत सुद्धा खेळताना पाहिलेले आहेत. प्रीमियर लीग स्पर्धा आहे, मी मगाशी उल्लेख केला. प्रत्येक गावातील 5 ते 6 खेळाडू. आणि अशोक पाटील आम्हाला माहिती देतील थोड्या वेळात की सर्वात जास्त बोली कुठल्या खेळाडूवरती लागली होती. 40,000 ही सर्वात मोठी बोली होती, आणि ते 3 खेळाडू होते. त्यांची नावं येऊ दे अशोक पाटील आमच्यापर्यंत. फुलटॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. योगेश गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत, आणि इथे काय घडलंय. घाई करतायत, घाई करतोय संघ थोडासा. आपण पाहिलं तर मैत्री, अर्थविक 11, अंतारली, आणि असं म्हटलं तर अति घाई संकटात नाही, असं बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. वळण रस्त्यावरती लिहिलेलं असतं रोडला. 11 बॉल 42 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 11 चेंडू 42 धावा. योगेशचा बॉल फटका दमदार आहे, आणि धावाही चांगल्याच मिळतील. फलंदाज आपण पाहिलं तर संदीप गोरपेकरच्या खात्यात येतोय हा चौकार. बोलू संदीप गोरपेकर आणि प्रदीप गायकवाडने जर मॅच जिंकून दिली तर पिकेन सन्स यांच्याकडनं आपण पाहिलं तर एक सरप्राईज पॅकेज या दोन्ही खेळाडूंना दिलं जाईल. मात्र त्यासाठी तुम्हाला मॅच जिंकून द्यायची आहे. तो प्रयत्न सुरू केलाय संदीपने, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय थोडीशी मिसफिल्डिंग झाली. रनआउटची संधी आहे. इथे 2 धावा मिळतील. पप्पू बघा चालाकी दाखवत आहे. 2 धावा मिळतील. छत्तीस धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 36 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत पिकेन सन्स आज या टीमला. इथे फटका चांगला आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे. आता सुरेश चूक करणार नाहीयेत, कारण सुरेश पाटील नेहमी चर्चेत असतात. जय गणेश विष्णू स्फोट नावाली
नवनाथ साळुंके सुद्धा जबरदस्त चमकले होते या स्पर्धेमध्ये. दिलीप पाटीलला थोडंसं अपयश जरूर आलं. 8 बॉल 35 या मॅच मध्ये करायचे आहेत. बालकृष्ण पाटील सुद्धा या संघामध्ये खेळत आहेत. मॅन फ्रॉम नावाली, शॉर्ट थर्ड मॅन आणि गलीमध्ये बरोबर ते उभे आहेत. प्रदीपच्या बॅटमधला फटका चांगला आहे. तकदीरने वाट पाहिली आणि आता तकदीरची वाट लागली असंच म्हणावं लागेल. धावा मिळतील 4 चौकार. एक एक धाव महत्वाचे, त्याचं कारण कंपल्सरी चेसिंग. 7 चेंडू 31 धावा करायचे आहेत. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. विकासने एक जबरदस्त झकास झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि 31. भाऊआ पाटील असं वाटलं होतं हा षटकार जाईल, मात्र विकासने झकास झेल टिपलाय. फलंदाज बाद. ची गरज आहे. आता राजू आलेत बॅटिंग करण्यासाठी. कॅप्टन तकदीर मात्रेने बघा आपली टीम प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर संघाचा खेळ बहरलाय. 6 बॉलमध्ये 31 करायचे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आलेत बालकृष्ण पाटील, मॅन फ्रॉम नावाली. चला सुरेश, फिल्डिंग लगेच लावायची. वेळ आपल्याकडे कमी आहे कारण एक सेमीफायनल सुद्धा आपल्याला आज दुपारच्या सत्रात कव्हर करायची आहे. आणि सेमीफायनल 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल RI11 खार्डी आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल अर्नी SSCC डोंबिवली. अशी सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जो आलेत 9 सेकंडला. पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर. संदीप गोरपेकर प्रयत्न करतायत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 5 बॉलमध्ये अजूनही 25 करायचे आहेत. कदाचित बालकृष्ण पाटीलला असं वाटतंय चेंडू वेगाने टाकला तर संदीप गोरपेकर वेगाने षटकार मारतील. स्लोर चेंडू थोडीशी समस्या राहिलेली आहे संदीपची, त्यांना माहिती आहे. की बाजू आपण पहिल्यांदा नारोलीच्या जर पुढे गेला तर तुम्ही नावाली गाव सुद्धा पाहायला मिळता. म्हणजे एका 14 गावातील खेळाडू आहेत, त्यामुळे माहिती एकमेकांची डावपेच माहिती आहेत. आणि पहिला स्लोर 1 चेंडू होता. पहिल्या मॅच मध्ये RI11 खार्डी संघ पराभूत झाला होता, मात्र त्यानंतर त्या संघाने आपला विजय रथ सुरू ठेवत असताना सेमीफायनल गाठली अमित गायकरच्या नेतृत्वाखाली. दोन धावा इथे मिळालेत. म्हणजेच काय 4 बॉलमध्ये 23. 4 षटकार आता मारायचे आहेत. 4ही मैदानाच्या बाहेरच मारावे लागतील. संदीप गोरपेकरला आपण पाहिलं क्षमता आहे या खेळाडूमध्ये. संदीप गोरपेकर, लक्ष्मण गोरपेकर नेहमी चर्चेत असतात नारिवली म्हटल्यानंतर बॅटिंगमध्ये. अकुल टप्प्याचा बॉल होता, मी मगाशीच उल्लेख केलाय. संदीप गोरपेकर नेहमी चर्चेत असतात, त्यामुळे मॅच ते सोडणार नाहीयेत. हा येतोय षटकार. 3 चेंडू आणि आता 17ची गरज. इथे बाळू पाटील बघा बालकृष्णला टार्गेट केलंय. 3 बॉल 17ची गरज आहे. आणि आता पप्पू एष्टीरक्षक होते, आता ते मला वाटतं सीबा रेषेवर येत आहेत की काय नाही. नक्कीच ग्लोव्ज काढलेले आहेत. ग्लोव्ज तुम्हाला बाहेर घेऊन यायचे लक्षात घ्या.
कारण ऑप्शन होतं महेंद्र म्हात्रे यांचा वापरही तुम्ही करू शकले असते, कारण की 6 बॉलमध्ये 31 करायच्या होत्या आणि भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली आहे. आजही शिवाजीदादा शेलार यांचा संघ एका बाजूला होता, दुसऱ्या बाजूला त्रिशूल संघ पेंढारकरच्या मैदानात, आणि त्रिशूल संघाविरुद्ध हॅट्रिक घेतली होती त्यांनी. 3 बॉल 17 कंपल्सरी चेसिंग. आता तकदीर आलेत. तकदीर जेव्हा जेव्हा इन्स्ट्रक्शन घेतात तेव्हा काय काहीतरी वेगळं घडलेलं आहे नेहमी. आता बघायचंय. 3 बॉल 17. इथे फटका चांगला आहे. दोन धावेने फारसं नुकसान होणार नाहीये मैत्री अर्थविक 11 अंताली टीमचं, कारण की 2 बॉल आता आपण पाहिलं तर शिल्लक आहेत आणि धावा 15 करायचे आहेत. प्रयत्न सुरू आहेत. लक्ष्मण गोरपेकर यांचे बंधू आहेत आपण पाहिलं तर संदीप गोरपेकर यांचे. म्हणजे बघायचे प्रयत्न यश मिळेल का एखादा चमत्कार. हा चांगला बॉल होता. मी मगाशी उल्लेख केला तकदीर म्हात्रे जेव्हा इन्स्ट्रक्शन करण्यासाठी आले तेव्हा नेहमीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे आणि आता डॉट बॉल. त्यामुळे समर 11 दातिलीचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. 4 ओव्हरची मॅच असेल. याबरोबरच बघा इथे चौकार आलेला आहे आणि अवघ्या 10 धावांनी हा सामना गमावलाय तो पिकेन संत आसे टीमने. हार्ड लक. मात्र या स्पर्धेतनं आपला प्रवास इथेच थांबेल. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असेल आणि आता मॅच पाहायला मिळेल मैत्री अर्थविक 11 अंतारली विरुद्ध समर 11 दातिवली. सुभाष पाटील ऑलरेडी इथे टॉससाठी आलेले आहेत. तकदीर मात्र आपणही टॉससाठी या. 5 मिनिटाचा ब्रेक आम्ही तुम्हाला देऊ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सतीश दादा आम्हाला सांगतील.